जरा तिथं स्टॉप कर. नमस्कार करायचा नाही, याचं वेळ लावायचा नाही. स्टॉप कर रे तिथं. शिवराज, हो. 2 मिनिटं. घ्या चला, दर्शन घ्या चला. नमस्कार करा चला. नमस्कार करायचा. जास्त वेळ लावायचा नाही. दादा वाणी गाडगेनाथ मंदिर कोळे येथून बोलतोय. श्री संत गाडगेनाथ महाराज यांनी 1864 साली कोळे या ठिकाणी समाधी घेतली. त्यानंतर त्यांची शिष्य परंपरा उषाबावानी यांनी त्यांची 15 दिवसाची पंढरपूरची वारी होती. ही वारी त्यांनी पुढे चालू ठेवली. उषाबाई वाणी समाजातले होते. त्यानंतर ती वाणी समाजाकडे वंश परंपरा आल्यानंतर मंदिराचं संपूर्ण व्यवस्थापन आणि वारीची परंपरा हे वाणी समाजाकडे आली. त्यापासून जवळजवळ 245 वर्ष झाली ही वारीची परंपरा चालू आहे. आणि आत्ता माझे धाकटे बंधू सोमनाथ महादेव वाणी ही दर दशमी आणि एकादशी पंढरपूरची वारी 15 दिवसाची वारी अव्याहतपणे करत असतात. आणि तसेच कोळे पांडुरंग स्वतः गाडगेनाथ महाराजांच्या बरोबर कोळ्याला आले आणि त्यामुळे त्यापासून कोळ्याला हे प्रति पंढरपूर म्हणून समजले जाते. अशा या कोळेगावी आषाढी एकादशीला फार मोठी लाखोच्या संख्येने भाविक लोक जमत असतात. सकाळी महापूजा वगैरे असते मंदिरामध्ये. त्यानंतर दर्शनाला सुरुवात होती. दिवसभर भागातले भजनी मंडळी भजन वगैरे करत असतात. असे भागातील संपूर्ण लोक बहुसंख्येने दर्शनासाठी आषाढी एकादशी दिवशी कोळे या मंदिरात येत असतात. प्रति पंढरपूर म्हणून कोळे गावालाची एक वेगळी ओळख आहे, बरोबर. तर इथे कराड तालुक्यातील बहुतांशी जे भाविक भक्त आहेत ते दर्शनासाठी येतात. तर त्यांना पंढरपूरला जे लोक नाही जाऊ शकले आषाढीच्या निमित्तानं ते कोळे या ठिकाणी येतात. त्याबद्दल आपण काय सांगा? म्हणजे काय माहिती का, काय लोकांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही. ती लोक स्वतः इथं पांडुरंग स्वतः इथं आषाढी एकादशी दिवशी असतात अशी पहिल्यापासून आख्यायिका आहे. आणि ती सत्य परिस्थिती आहे. त्यामुळं भागातील बरीचशी लोकांना ज्या पंढरपूरला जाणं शक्य होत नाही ती लोक कोळे या ठिकाणी दर्शनासाठी गाडगेनाथ महाराजांच्या आणि विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात. Let's go.